माणगावमधील काकडी बाजारात दाखल. आवक कमी असताना काकडीला 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर. पंढरपूरमध्ये यंदाच्या खरीप हंगामात उडीद, तूर, मूग या कडधान्यांसह सूर्यफूल आणि भुईमूग या तेलबियांची सुमारे 5000 एकरावर लागवड. यामध्ये उडीद पिकांची सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती समोर. नांदेडमध्ये परिपक्व झालेल्या मूग पिकांची तोडणी सुरू. पावसात भिजून मूग पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची धावपळ. यवतमाळमध्ये 60% क्षेत्रावर प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड. प्रतिबंधित बियाण्यांच्या लागवडीमुळे सुमारे 250 कोटी रुपयांचा बियाणं व्यवसाय संकटात. वाशिम जिल्ह्यातील केवळ 6000 शेतकऱ्यांनाच मिळाला पीक विमा. 55,000 शेतकरी अजूनही खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत. अकोल्यामध्ये हिरव्या मुगाच्या शेंगा बाजारामध्ये दाखल. शेंगांची 60 रुपये किलो दरानं विक्री. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला चांगला भाव. शेतकरी आनंदात. डाळिंबाला प्रति किलो 60 रुपये ते 250 रुपयांचा दर प्राप्त. बाजारामध्ये केळीचे भाव गडगडले. दर घसरल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका. शेतकऱ्यांना चांगल्या भावाची प्रतीक्षा. इंदापूरमध्ये शेतकऱ्यांना युरियाच्या तुटवड्याचा फटका. खत विक्रेत्यांकडून युरिया मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. खरीपाचा हंगाम सुरू असून युरियाचा तुटवडा भासत असल्यानं शेतकरी त्रस्त. जळगाव जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान. पावसाअभावी मुगाला शेंगा न लागल्यानं शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ. अनुकूल हवामानामुळे सध्या सोयाबीन पिकावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता. जळगावमधील बोरनार शिवारात वन्य प्राण्यांचा धुडगूस. निलगाई आणि रानडुकरांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास मुकल्यानं शेतकरी चिंतेत.